आदरणीय संध्याकाळी अमृतमहोत्सवाच्या निमित्त आज हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या काठावर असलेल्या या आग्रा शहराच्या अण्णाभाऊ सभागृहाने आपण समजून घेतलेला मी सुरुवातीलाच अतिशय दुःखपूर्वक व्यक्त केला की कोल्हापूरमध्ये याच सेवेचं फळत ज्यांनी पेरलं जोपासलं वृद्धिंगत केलं आणि सातत्यानं आम्हाला त्या ठिकाणी ज्या निवृत्तीत करत होत्या अशा आदरणीय सुरुवाती आज त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. हे व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांची नावं घेऊन मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु एका विधायक शक्तीच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत याचा मला विशेष आनंद आहे. त्यामुळे सुरुवातीलाच मी व्यासपीठावरची जी ही सगळी विधायक शक्ती आहे त्याला मी आभार आणि तुम्ही सर्वजण कोल्हापूर सांगली जिल्ह्यापासून या 12 तालुक्यातून या ठिकाणी आलात. आयुष्य पणाला जाऊन समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी तुम्ही सर्वजण कार्यरत आहात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो. मला आठवतंय की मी 5वी का 6वीला होतो. आम्ही लपाछपीचा दोषी गल्लीमध्ये खेळ खेळत होतो आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती 30-35 वर्षापूर्वी की कोणाच्या घरात कोणी येऊन जाऊ शकत होतं आणि जोशी गल्लीतल्या रावसाहेब देसाईंच्या घरामध्ये मी लपण्यासाठी म्हणून गेलो. लपायला त्यांच्या माडीवर गेलो. माडीवर शांतता होती, एक मोठी खोली होती, मध्ये लाल किंवा लागलेला होता आणि त्या ठिकाणी महिला बसलेल्या होत्या. मी जरी आग्रा स्कूलला होतो तेव्हा मी 5वीला असताना त्यामुळे शिकवायला नव्हत्या. त्यांनी मला बोलवलं, मला आत ये म्हणाल्या. मी आत गेलो, बैस म्हणाल्या, बसलो. या दिव्याकडे थोडा वेळ पहा म्हणाल्या. आयुष्यात कधी 5 मिनिटं शांतपणे राहून माहिती नाही, त्यामुळे फार मोठी शिक्षा दिल्यासारखा प्रसंग होता. परंतु त्या ठिकाणी मला 5 मिनिटं बसायला लावलं. त्याच्यानंतर एक केळ हातात दिलं आणि जेव्हा जगेल तेव्हा इकडे येत जा म्हणाल्या. याच पोतदारबाई नंतर मला 8वीला रसायनशास्त्र शिकवायला. आयुष्यामध्ये सुखाचा मार्ग कसा चोखा लावा, पुढे जावं, त्यातनं अध्यात्माची गती कशी घ्यावी आणि मुक्ती कशी मिळवावी हे आयुष्यभर त्यांनी समाजाला दाखवलं. त्या पोतदारबाई त्यावेळी रसायनशास्त्रातली अवघड पोळी सुद्धा आम्हाला उघडून दाखवत होत्या. म्हणून आजही विविध क्षेत्रामध्ये समर्थपणे काम करणारे त्यांचे विद्यार्थी सन्मानाने या ठिकाणी उपस्थित आहेत. पोतदारबाईच्या अध्यापनाच्या कार्यात हे प्रतीक आहे असं मला वाटतं आणि हेच विद्यार्थी आज त्यांचीच ही शिकवण घेऊन समाजामध्ये काम करत आहेत. एकीकडे दिवसभर अध्यापन करायचं, विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आणि सकाळी आणि संध्याकाळी समाजाचं प्रबोधन करण्याची भूमिका पोतदारबाईंनी घेतली. परंतु याच्या पाठीमागे थोडीशी भूमिका तुम्हाला स्पष्ट करण्याची गरज आहे. मंडळी, तो 40 वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा, त्या काळची परिस्थिती आठवा. आग्र्यासारख्या थोड्या ग्रामीण भाग असलेल्या परिसरामध्ये आपल्या घरातली उच्च विद्या कुचित रसायनशास्त्र विद्यापीठामध्ये शिवाजी विद्यापीठात पहिली सुवर्णपदक पटकावलेली मुलगी अचानक हा सगळा नेहमीचा मार्ग सोडून जेव्हा वैराग्याच्या वाटेला जायची भूमिका घेते तेव्हा त्यांच्या घरच्यांची परिस्थिती काय झाली असेल त्याची तुम्हा सगळ्यांना कल्पना या ठिकाणी असणार. त्यांचे वडील तलाठी होते, सतोडीने त्यांनी काम केलं. त्यांचे बंधू कृष्णाजी पोतदार कृषी असू दे, सरकारातलं काम असू दे करत राहिले. परंतु या सगळ्यांनी त्या भूमिकेला पोतदारबाईंच्या पाठिंबा दिला. त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांनी अडथळा केला नाही. म्हणून आज पोतदारबाईंना 75व्या वर्षी या भूमिकेमध्ये तुम्हाला कारण या सगळ्या विद्यार्थ्यांचं पाठबळ आवश्यक असतं असं मला वाटतं. आणि ते स्वातंत्र्य, ती मुक्ती, ती भूमिका त्या घरच्यांनी स्वीकारली. आणि आज आपण या ठिकाणी बघत आहोत की केवळ आजरा नाही, गडिंग्लज, चंदगडसह या सगळ्या परिसरामध्ये ब्रह्मकुमारीचं काम पुढे नेण्यामध्ये पोतदारबाईंनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही वर्षामध्ये गेली आणि मग त्यांच्या भाषेशी माझं लग्न झालं आणि मग आम्ही सर्वजण सेंटरवर नेहमीप्रमाणे जायला लागलो. तेव्हापासून त्यांचं आम्ही कोल्हापूरला गेल्यावर सांगितलं होतं सगळी माउंट आबूला गेलं पाहिजे, माउंट आबूला गेलं पाहिजे. योग येत नव्हता, परंतु जेवढा विद्यार्थी चिकाडीचा त्यापेक्षा त्या चिकाडीच्या त्यामुळे आम्हाला माउंट आबूला नेऊन आणलं, दर्शन घडवून आणलं. मित्र, हा इतिहासामध्ये मी जाणत नाही.
आज समाजामध्ये सगळं काही आहे, वेगवेगळ्या कला, क्रीडा, संस्कृती सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत. सगळी सुख कशी मिळवावी, 5 मिनिटामध्ये कर्ज कसं मिळवावं, 10व्या मिनिटाला गाडी दारात कशी यावी, होम लोन 2 मिनिटात कसं मिळावं, या सगळ्या सुविधा तुम्हाला आणि मला आजच्या या जगामध्ये उपलब्ध आहेत. परंतु मनशांती कशी घ्यावी हे सांगणारे मात्र फार कमी आहे. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये भंडारदादा पाचवडेकर जे दिव्यांग होते, अपंग होते, परंतु त्या माणसानं मी अपंग असलो तरी समाज मजबूत व्हावा, समाज ताकद व्हावा, याच्यासाठी हे बीज या आजऱ्यामध्ये रोवलं आणि 2035 त्याचा वटवृक्ष केला. आणि म्हणून तुमची संकल्पना आपली ब्रह्मकुमारीची आहे की मनशांती म्हणून विश्वशांती, हे सगळं सोडून बाकी सगळं आमच्याकडे व्यवस्थित